योग या शब्दाचा अर्थच मुळात जोडणे असा आहे. संस्कृतमधल्या युज धातूपासून योग या शब्दाची उत्पत्ती झाली. मनाला शरीराशी, स्वतःला स्वतःशी, आत्म्याला परमात्म्याशी आणि व्यक्तीला समष्टीशी जोडणं म्हणजे योग. पण योगाचा केवळ एवढाच मर्यादित अर्थ नाहीये. गीतेमध्ये योगा हा कर्मसु कौशलम असं योगाचं वर्णन केलं आहे. अर्थात कोणतंही कर्म कौशल्यपूर्ण करणं म्हणजे योग. आणि कौशल्य अंगी बाणवायला लागते ती म्हणजे मनाची एकाग्रता आणि स्थिरता. आज 21व्या शतकात विज्ञानाने मंगळापर्यंत मजल मारलेली असली तरीही मनावर स्थिरतेचे, संयमाचे आणि आंतरिक शांततेचे संस्कार करू शकेल असं कोणतेही प्रगत तंत्रज्ञान अजून तरी जगात नाही. ते सामर्थ्य केवळ भारतीय अध्यात्मशास्त्रात आहे, योगात आहे. आणि म्हणूनच सगळं जग आज योगाकडे धाव घेत आहे. केवळ भौतिक सुखसोयींनी मनाचं समाधान प्राप्त करता येत नाही हे पटल्यामुळेच की काय, पण आज सर्व प्रगत देशात योगाचा प्रचार आणि प्रसार झपाट्यानं होताना दिसतो आहे. मनाच्या या शांततेचा, स्थिरतेचा प्रवास सुरू होतो शरीराच्या स्वास्थ्यापासून. त्यासाठीच मग रोज योगासनं, प्राणायाम आणि व्यायामाची साधना करून शरीर सुदृढ ठेवण्याची गरज असते. पुण्यामध्ये सदाशिव पेठेत सीमा आगाशे गेली अनेक वर्ष योगाच्या प्रचार आणि प्रसाराचं काम करीत आहेत. योगामुळे त्यांना स्वतःला तर फायदा झालाच आहे, पण त्यांच्या अनेक विद्यार्थिनींना असाध्य आजारापासून बाहेर काढण्यात त्यांना यश आलं आहे. नमस्कार, मी आज 56 वर्षाची आहे. पण मी आज ग्राउंडवर 4-5 तास मुलांच्यावर काम करते, कारण मी गेली 6 वर्ष इथे योगा आणि सूर्यनमस्कार करते आहे. आणि याचा मला खूप फायदा झाला. लवचिकपणा, उत्साही असं मला दिवसभर वाटतं. काय झालं, आता गेली 7 वर्ष आम्ही ह्या योगाच्या क्लासमध्ये आम्ही येत आहोत. तर योगामुळे काय झालं की एक 4 वर्ष योग सुरुवात केल्याच्या आधीपासून 2-3 वर्षापासून मला जरा थोडा ब्रॉन्कायटिसचा त्रास होत होता. आणि मग असं करता करता असं झालं की आपल्याला काहीतरी त्याच्यासाठी करायला पाहिजे. नुसत्या औषधोपचारांनी काही हे बरोबर होणार यातलं असं वाटत नाही. त्याचा वारंवार मला सीझन चेंज झाल्यानंतर त्रास होत होता. आणि मग मी योग जेव्हा हे चालू केला हा क्लास, त्याच्यानंतर आजपर्यंत मला सांगायला खूप आनंद वाटतो की मला हा त्रास परत कधीच झाला नाही. केवळ व्याधी आणि आजार बरे करणं हे योगाचं उद्दिष्ट नाही, तर आपल्याशी, आपल्या शरीराशी तुटलेला संवाद साधून देण्याचं महत्त्वाचं कामही योग करतो. ज्याला हा संवाद साधता आला त्याला दुसऱ्यानंही हा संवाद साधावा याची तळमळ लागल्याशिवाय राहत नाही. सीमा आगाशे यांचा प्रवास काहीसा असाच आहे. मी असं काही खास म्हणजे योग आला म्हणजे माझी मैत्रीण योगाच्या क्लासला जात होती. तिने मला सांगितलं असं तिथे योगाचे क्लासेस घेतात वगैरे. तर त्यामुळे मी सहज म्हणून, मला ॲक्च्युली त्यातली काही बेसिक माहिती नव्हती, पण मी तिच्याबरोबर म्हणून सहज खरं योगाच्या आणि आज 20 वर्ष मी तिथे स्काउट ग्राउंड आहे तिथे जाते योग करायला. आणि मग परीक्षा देत गेले. आधी 2 परीक्षा दिल्या, प्रवेश आणि परिचय. मग नंतर 6 वर्षाच्या गॅपनी योग शिक्षकची परीक्षा दिली. आणि सहज आम्ही प्रॅक्टिस म्हणून आमच्या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रॅक्टिस केली. आणि मग कळलं की आपण घेऊ शकतो, विद्यार्थ्यांना आवडतं आहे, छान करत आहे. त्यामुळे आम्ही खरं सुरू केला दोघींनी मैत्रिणींनी. आणि आता गेली 6 वर्ष आम्ही गोरे बंगल्यात तिथे क्लास घेतो आहे. खुश आहेत सगळ्याजण. आणि पहिल्यांदा सुरुवात करतो ते प्रार्थनेने करतो, ओंकार, त्यानंतर प्रार्थना घेतो गुरु ब्रह्माची. आणि त्यानंतर मग पूरक हालचाली, सूर्यनमस्कार 12 घेतो. त्यानंतर मग आपलं प्राणायाम 15 मिनटाचा प्राणायाम असतो. त्यानंतर प्रार्थना आणि 11 ओंकार घेतो. आणि त्यानंतर ताण जाण्याकरता शेवटची 3 आसनं आपण घेतो. भारतीय तत्त्वज्ञानात मांडलेली कोणतीही संकल्पना मुळातच वैश्विक आहे. प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी कायमच संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचाच विचार केला. योगशास्त्रही त्याला अपवाद नाही. म्हणूनच स्वास्थ्यावर आधारित राजकारणापासून जगाला वाचवण्यासाठी विश्वकल्याणाची कामना करणारा भारतीय आध्यात्मिक विचारांचा अग्रदूत असलेला योगच आज जगाला योग्य मार्गदर्शन करू शकतो. आंतरराष्ट्रीय योग दिवस महत्त्वाचा ठरतो तो याचसाठी. कारण की त्यामुळे लोकांना योगाबद्दल माहिती होते. लोक योगाकडे वळायला लागलेत मोदींच्या ह्याच्यामुळे, योग आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे. आणि खरं तर पाश्चात्य देशामध्ये योगाचा प्रचार जास्त आहे.
तिकडचे लोक खरं जास्त करतात आणि आपल्या भारतातला बेसिक आहे खरा योगा. पण आता तिथले लोक करायला लागल्यामुळे आपल्या भारताकडे हे वळलं. बेसिक आपल्या ऋषीमुनींनी हे खरं चालू केलं. पण मोदींनी आता प्रसार केल्यामुळे भारतातले लोकही जिम सोडून आता योगाकडे जास्त वळाले. त्यामुळे असा एक दिवस असावा की त्यामुळे लोकांना योगाची माहिती जास्त. दीर्घकाळ अभ्यासामुळे स्वतःचा स्वतःशी नव्यानं परिचय होतो. त्यालाच आत्मभान म्हणतात. आज भारताला आणि जगाला खरी गरज आहे ती याच आत्मभानाची. ते जितक्या लवकर येईल तितक्या लवकर जगासमोरचे सगळे प्रश्न सोडवणं शक्य होईल. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. पूर्वेकडून आलेल्या ज्ञानाच्या या किरणांना पाश्चिमात्य जग जितक्या लवकर स्वीकारेल तितक्या लवकर ज्ञानाचा सूर्योदय होईल. पण तोपर्यंत योग ही केवळ वैयक्तिक कृती न राहता जनचळवळ होणं गरजेचं आहे. तरच कुण्वन्तो विश्वमार्यम हे प्राचीन भारतीय ऋषींचं स्वप्न सत्यात उतरेल. तोपर्यंत ही योग साधना अशीच अव्याहतपणे सुरू ठेवावी लागेल.